नमस्कार मैत्रिणींनो, मी ईश्वरी स्वागत करते तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये। तर सध्या मी घरातून काम चालू केलेलं आहे। मशीनसुद्धा घरी आणून ठेवलेलं आहे, कारण की दुकानात खूप गरम होतं, घरीसुद्धा खूप गरम होतं आहे, पण काही एक पर्याय नाही आहे आणि त्यात मुलांना बघायलासुद्धा कोणीच नाही आहे। त्यामुळे घरातूनच काम करण्याचा डिसिजन घेतला आहे। त्यामुळे मशीनसुद्धा घरी आणून ठेवले। दुकानात जाते मी, पण संध्याकाळी जाते। मिस्टर घरी आल्याच्यानंतर दुकानात जाते, तोपर्यंत सगळं काम जे आहे ते घरातूनच करते। मुलांना पण बघायचं असतं आणि आता सुट्ट्या पडल्यामुळे दिवसभर मुलं घरात असतात, त्यांचं सगळंच करावं लागतं, जेवण नाश्ता पाणी सगळं करावं लागतं। त्याच्यामुळे वेळ भेटत नाही आहे दुकानात जाण्यासाठी। आणि तर असं आता रोजचं रुटीन झालेलं आहे, घरातूनच काम चालू आहे। तर बाजूला बघताय तुम्ही बारका झोपला आहे, तो उठेपर्यंत जेवढं काम शक्य होईल तेवढं काम करून घ्यायचं आहे। घरातसुद्धा गरमी खूप वाढलेली आहे, तुम्ही बघताय माझी अवस्था काय झालेली आहे ते गरमीमुळे। हवा लागत नाही अंगाला, कूलर लावलेला आहे, फॅन लावलेला आहे, तरीसुद्धा प्रचंड गरमी होत आहे। हीट एवढी वाढलेली आहे की म्हणजे बसल्या बसल्या एवढं म्हणजे अंगाची आग होते ना, अक्षरशः काय करावं ते सुचत नाही। तर असो, ऋतू झोपलाय तोपर्यंत मला जेवढं काम करता येईल तेवढं करून घ्यायचं आहे। तो ब्लाऊज शिवून झाला आणि हा उठला, त्याला बघत होती परत झोपवायला, झोपला तोपर्यंत म्हटलं चला दुसरा एक ब्लाऊज, आणखीन एक ब्लाऊज शिवून घ्यावं। कॅमेऱ्याचा अँगल जरा चेंज केला, कारण की वाटेतच कॅमेरा ठेवला होता आणि श्लोकसारखा आत बाहेर करत होता, त्याच्यामुळे कॅमेऱ्याचा अँगल चेंज केला आणि बसली दुसरा ब्लाऊज शिवायला। एकच कस्टमरचे आहे ते ब्लाऊज, पण म्हणजे 4 साधी ब्लाऊज आहेत आणि एक अस्तरवाला ब्लाऊज आहे। अस्तरवाला ब्लाऊज शिवून झाले आणि हे आता रेड कलरचं ब्लाऊज आहे, ते कटोरी ब्लाऊज आहे, तर ते शिवायला घेतलं होतं। आणि घरातून काम करत असल्यामुळे एक फायदा होतो आहे, रात्री जागूनसुद्धा काम पूर्ण करू शकते, कारण की घरात मशीन आहे। दुकानात मशीन असते तेव्हा तो एक प्रॉब्लेम होतो की आपल्याला जर अर्जंटचं काम असेल तर ते आपण रात्री जागून वगैरे नाही करू शकत, पण घरी मशीन आणल्यामुळे ते एक फायदा झालेला आहे की मी रात्रभर जागूनसुद्धा काम करू शकते। जर काही अर्जंट असेल तर थोडासा आरामसुद्धा भेटतो आहे, म्हणजे थोडा वेळ बसून वगैरे काम केलं तरी पण माझं काम होतं आहे, कारण की सकाळी उठल्यापासून कामाला सुरुवात होते। घरातली सगळी कामं झाली की लगेच म्हणजे मध्ये जेवण करता करतासुद्धा मी एखादी टीप वगैरे मारू शकते। पण हे जेव्हा मशीन दुकानात होती तेव्हा मला करता येत नव्हतं आणि मुलांमुळे तर अजिबात जमत नव्हतं। तर हा उठलेला होता आणि आता माझं कामसुद्धा स्टॉप झालेलं आहे, तर त्याला पहिलं घेतलं जवळ। हा पण एक फायदा झाला आहे माझा, मी घरातनं काम करते, मला त्याच्यासोबत वेळ घालवता येतो आहे। हे क्षण मी खूप मिस करत होती, ते आता मला जगता येत आहेत, तर खूप मस्त वाटतं आहे। तो उठला की पहिला मम्मा मम्मा करतो, खूप बरं वाटतं। आणि आत्ता ह्याच्या पुढे काही एक काम करायला भेटणार नाही हे सुद्धा माहिती आहे, तर त्याला आता भरवायचं पण आहे। पहिलं उठला आहे, त्याला कूलरमध्ये हात लावायला जायचं आहे, त्याला मजा वाटते असा वारा अंगावरती घ्यायला, तर त्याला नको बोलते, भीती वाटते। जर कूलरच्या जवळ गेला आणि हात वगैरे घातला ना आतमध्ये तर भीती वाटते, म्हणून तरी पण तो ऐकणार नाही आहे। तो गेला, तिथे उभा राहिला आहे, हवा घेतोय, तोपर्यंत सगळं आवरून घेते, सगळ्याच्या घड्या वगैरे मारून घेते आणि त्याला भरवून घेते। भरवून झाल्याच्यानंतर बघू, जर काम करायला दिला नाही याने तर थोडंसं काम करेन, कारण की ते रेडवाला ब्लाऊज जे मी शिवायला घेतलं होतं कटोरीचं ते अर्धवटच झालेलं आहे, ते पूर्ण झालं तर खूप बरं होईल। तरी ते सगळं आवरून घेते आणि श्लोकसोबत तोसुद्धा खेळेल थोडा वेळ। टी व्ही लावून दिली दोघांना पण आणि बसवलं तिथे एका जागेवरती। तोपर्यंत म्हटलं काम करायला जमलं तर करून घेते, कारण की आता सगळ्यांना गावाला जायचं आहे, कस्टमर जेवढे येत आहेत ते सगळ्यांना गावाला जायचं आहे। गाऊनसाठी सुद्धा कोण थांबायला म्हणत नाही आहे, 2 दिवसात शिवून द्या, 3 दिवसात शिवून द्या असं करत आहेत। गाऊनचा ढीगच्या ढीग वाढतो आहे, पण शिवणकाम काय तेवढं कंप्लीट होत नाही आहे। तर बघू आता कसं काय होतं आहे, ते सगळ्यांनाच गावाला जायचं आहे। ते इथे त्याला भरवून घेतलं, बाजूला ठेवलं, दोघांना पण टी व्ही लावून दिली। आणि टी व्ही लावून दिली की दोघांचं कशातच लक्ष नसतं, त्या टी व्हीतच लक्ष असतं। आता तुम्ही फक्त बघा दोघंजणं कशी टी व्ही बघतायत, ते अगदी वेगवेगळे एक्सप्रेशन देऊन टी व्ही बघतात। टी व्ही बघायला लागलं की कशातच लक्ष नसतं। तर ह्याच्या पुढे काही मला व्लॉग शूट करता आलेला नाही आहे, कारण की दोघं पण मस्ती वगैरे करायला लागले। नंतर चहा वगैरे घेतला, थोडा वेळ रेस्ट केला
नंतर संध्याकाळचं जेवण वगैरे होतंच, त्याच्यानंतर पुन्हा काम करायला बसले, पण कॅमेरा उघडावासा वाटला नाही कारण की काम खूप जास्त आहे आणि आता व्हिडिओसुद्धा खूप कमी येत आहेत. रेग्युलर व्हिडिओ येतच नाही आहेत, कटिंगचे तर व्हिडिओ येतच नाही आहेत कारण की एकटीच आहे मी घरी. खूप दमायला होतं आहे, काहीसुद्धा म्हणजे कामाचा काही ताळमेळच जुळत नाही आहे. कसं करू काय करू ते कळत नाही आहे. जेव्हा सगळा लोड कमी होईल तेव्हा नक्की कटिंगचे व्हिडिओ येतील पुन्हा. तोपर्यंत जर हा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि काही प्रश्न असतील तर कमेंट करा. तुमच्या सगळ्यांचे कमेंट्स मला जसे जमतील तसे मी वाचत असते. ज्या कमेंट्सचं उत्तर देणं गरजेचं वाटतं त्याची मी उत्तरंसुद्धा देते. तर बघा मस्ती किती चालली, खुर्चीखाली शिरायचं असं शिरायचं. तर आता हा व्लॉग मी इथेच थांबवते. जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि कमेंट करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय.